नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे उपवासाचे दहीवडे। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर बघा, 1 वाटी मी भगर घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहे आणि ते बटाटे कच्चे आहे, त्याची वरची मी साल काढलेली आहे आणि लहान तुकडे करून घेतलेले आहे। 2 हिरवी मिरची लहान तुकडे करून घेतलेले आहे आणि उपवासाचं मीठ। हा आहे कुकरचा डबा आणि या कुकरच्या डब्यामध्ये हे आपण स्वच्छ करून घेतलेली आहे, 2 ते 3 पाण्याने धुतलेली ही भगर या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर हे बटाटे आपल्याला यामध्ये सोडायचे आहे। आणि हे 2 हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, तुकडे करून घेतले, ते सुद्धा यामध्ये सोडायचे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे उपवासाचं मीठ आपल्या आवडीनुसार सोडा। आणि हे आपल्याला सर्व साहित्य कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे। तर मी आधीच मीठ सोडणार आहे यामध्ये, म्हणजे भात आपण तयार करणार आहोत तर ते सर्व छान पूर्ण पदार्थाला लागणार आहे मीठ, म्हणून आपण आधी शिजायच्या पहिलेच आपण यामध्ये मीठ सोडणार आहे। तर यामध्ये आपण आवडीनुसार मीठ सोडलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण साहित्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर चला, तर बघा, या डब्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने आपण 2 वाट्या पाणी सोडणार आहे यामध्ये। एक आणि 2, मी 2 वाट्या पाणी सोडलेलं आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त पाण्यामध्ये करू शकता। आणि आता या डब्याला आपण कुकरमध्ये ठेवू। आता या कुकरला गॅसवर ठेवायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि छान आपले भात तयार झालेला आहे। भात आणि हे बटाटा छान शिजलेला आहे, ते बघा। तर आता आपल्याला हे मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिश्रण छान गार झालेलं आहे, थंड झालेलं आहे। आणि आता आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे। थोडं तेल घेतलेलं आहे आपण। अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्वच असे वडे तयार करून घ्यायचे आहे आणि तेलामधून तळून घ्यायचे आहे। सर्वच वडे आपण तयार करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे तेलामधून। तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सोडायचं आहे। गॅसचा पॉवर फुल ठेवायचा आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। ते बघा, असे छान सोनेरी रंग आलेला आहे आणि आता छान मस्त तळलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। तर अशाच प्रकारे आपण सर्वच वडे तळून घेऊया। आपण सर्वच वडे छान प्रकारे तळून घेतलेले आहे, छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आणि त्यासोबत आपण दही सुद्धा
साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून, हे बघा. तर आता दही आणि वडे याची आपण प्लेट तयार करणार आहोत. आता ह्यावर आपल्याला दही सोडायचं आहे. आपण केलेलं दही थोडं पातळ झालेलं आहे, तर तुम्ही थोडं घट्टच दही घ्या. त्यावर आपण थोडं थोडं तिखट सोडणार आहे आणि थोडी थोडी कोथिंबीर. पण ही कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच तुम्ही ह्यामध्ये सोडा, आणि जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नका सोडू. आणि आता त्यावर आपण टाकणार आहे हे उपवासाचे शेव. तर बघा, ही झाली दहीवड्याची प्लेट तयार. झाला का नाही मस्त दहीवडा आपला घरच्या घरी तयार. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण दहीवडा खाण्यासाठी तयार केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.